नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 50.14 शासकीय कर्मचारी व 69 लाख निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठी बातमी। 8व्या वित्त आयोगावर पंकज चौधरी यांचे मोठे विधान। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 50.14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब पुढे आली आहे। लोकसभेत सरकारकडून 8व्या वित्त आयोगाची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर 69 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे। सरकारने वेतन आयोग लागू करण्याची तारीख अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे। संसदेत बोलताना व आयोगात कोणाला लाभ मिळणार व कधी मिळणार या लिखित प्रश्नांचे उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की वित्तीय आयोगाची यापूर्वी स्थापना झाली असून TOR ची देखील स्थापना करण्यात आली आहे। 3 नोव्हेंबरला याची अधिसूचना वित्त मंत्रालयाने GR काढून दिली। एकदा सगळ्याच निकषावर बोलणी पूर्ण झाल्यावर किती रकमेची आवश्यकता असेल व वित्तीय पुरवठा आवश्यक असेल तशी शासन पातळीवर तरतूद करून त्याची अंमलबजावणी अंतर्गत बैठकीनंतर निश्चित केली जाईल असे मंत्री पंकज चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। फिटमेंट फॅक्टर आधारे 8वे वित्तीय आयोग कर्मचाऱ्यांसाठी रक्कम निश्चित करू शकतात। त्या आधारे बोनस, ग्रॅज्युएटी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर सुविधातील वित्तीय निश्चितीबाबत निर्णय या दरम्यान घेतले जातील असे म्हटले आहे। या 8व्या वित्तीय आयोगाचा लाभ कोणाकोणाला? केंद्र सरकारचे कर्मचारी, औद्योगिक आणि बिगर औद्योगिक दोन्ही, अखिल भारतीय सेवा कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, RBI वगळता संसदेच्या कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या नियामक संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्याचा खर्च केंद्रशासित प्रदेशाद्वारे केला जातो असे कर्मचारी याचा या आयोगात समावेश असणार आहे। पुढे काय? 3 नोव्हेंबर 2025च्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे 8वा केंद्रीय वेतन आयोग त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत त्याच्या शिफारशी सादर करणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे। विशिष्ट बाबीवरील शिफारशी अंतिम झाल्यानंतर आवश्यकता असल्यास ते अंतरिम अहवाल देखील सादर करू शकते। सरकारने पुनरुच्चार केला की अंमलबजावणीचे निश्चित वेळापत्रक, अर्थसंकल्पीय वाटप निधी आणि अंमलबजावणीबाबत निर्णय आयोगाच्या शिफारशी तपासल्यानंतर घेतले जातील हे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे अद्याप तारीख स्पष्ट नाही। निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाचे कामकाज सध्या सुरू आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।